नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्याचं काम चालू आहे. विविध पैलू चरित्राचे अत्यंत आदर्श असं नामयोगाचं हे चरित्र आहे. काल आपण त्यातला काही भाग घेतला की नाम श्रेष्ठ का रूप श्रेष्ठ असा वाद महाराजांसमोर उभा झाला. ते म्हणतात वाद नाही, हा संवाद आहे. आणि मग त्यातून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. आणि आता आपण थोडे अजून पुढे जाणार आहोत. तर मी सरिताजींना विनंती करतो की आपण पुढचा भाग जो आहे हा सुरू करावा. आतापर्यंत आपण गेल्या 2-3 भागामध्ये आपण प्रेम या विषयावरती बोलत होतो. महाराजांच्या अंतःकरणात ओतप्रोत भरलेलं प्रेम, नामाचं, रामाचं, सर्वांवरचं याबद्दल काही ऐकलं. नाम श्रेष्ठ का रूप श्रेष्ठ हा संवाद ऐकला. आणि आता थोडंसं आपल्या आयुष्यामध्ये येणारे काही घटक असतात ज्यांचा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव असतो. त्यातला एक मुख्य आहे तो म्हणजे राग. तर एकदा महाराजांचा काही त्यांच्या जे भाऊबंद होते त्यांच्या बरोबर वाद चालला होता. आणि भाऊबंदांचं म्हणजे नेहमीच हे होतं की आता महाराज एकटेच आहेत, एवढं सगळं त्यांना कशाला हवंय, मग हा. आपल्याला त्याच्यामध्ये वाटणी मिळावी. त्याच्यामुळे ते सतत वाद काही ना काही चालू असायचे. आणि एकदा इतका तो वाद पेटला अगदी हमरी-तुमरीला येण्यापर्यंत. आणि महाराज अगदी रागारागाने बोलत होते आणि लाल बुंद झाले होते. आणि तिथंच महाराजांचे एक भक्त उभे होते. त्यांचं नाव होतं वामनराव. त्यांना सगळेजण ज्ञानेश्वरी म्हणून हाक मारायचे, कारण ते सतत ज्ञानेश्वरी वाचायचे. ज्ञानेश्वरीतले ओव्या खूप सांगायचे. त्याच्यामुळे त्यांना वामनराव ज्ञानेश्वरी असंच ओळखलं जायचं. बर. तर ते उभे होते तिथं. आणि त्यांना कळेना की महाराज एवढे रागावलेत, लाल बुंद झालेत, काय होईल आता ह्यांना. आणि असे कसे म्हणजे हे रागावू शकतात, असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये चाललं होतं. आता महाराजांना ह्याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की भराभरा गेले ज्ञानेश्वरीतला एक श्लोक घेऊन आले, जो क्रोधावरती आहे असा तो श्लोक घेऊन आले. आणि महाराजांसमोर म्हणाले की या श्लोकाचा मला अर्थ सांगता का. महाराज हसले पटकन त्यांच्याकडे बघून आणि म्हणाले, थांब जरा हे सोंग वठवतो आणि मग तुला अर्थ सांगतो. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे महाराजांची म्हणजे हा खेळ चाललेला आहे. तसंच परत एकदा असंच एक गंमत झाली. महाराजांकडे एक पटाईत मावशी असं तिथलं नाव ठेवलेलं होतं. आणि त्या बाई म्हणजे महाराजांचं सगळे आज्ञा अगदी तंतोतंत पाळायच्या, सगळं काम करायच्या. खरंच त्या पटाईत होत्या म्हणजे सगळ्याच बाबतीत. म्हणून त्यांना पटाईत मावशी म्हणायचे. तर त्या एकदा नदीवर गेल्या आणि तिथं एका बाई बरोबर त्यांचं खूप भांडण झालं. आणि मग तो वाद इतका पेटला की आता हे आवरायचं कसं ते कळेना. मग तो वाद त्या बाई पटाईत मावशी त्या महाराजांकडे आल्या आणि त्यांनी हे सगळं झालेलं महाराजांना सांगितलं. मग महाराजांनी त्या बाईला बोलवून घेतलं, गावातल्या बाईला. आणि इतके तिच्यावरती ओरडायला लागले, असे लाल बुंद होऊन कान सुद्धा लाल झाले होते, इतके ते बाईवरती हे करायला लागले होते. आणि तिथे भाऊसाहेब केतकर उभे होते. ते महाराजांच्या जवळ गेले आणि महाराजांना म्हणाले, तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय, माझा शिपाई आहे, मी त्याला पाठवतो आणि त्या बाईचा बंदोबस्त करतो, तुम्ही कशाला एवढा राग राग हे करताय. महाराज त्यांच्याकडे वळाले आणि म्हणाले, भाऊसाहेब हा गळ्यावरचा राग आहे. म्हणजे आणि मग भाऊसाहेबांच्या लक्षात आलं. आणि नंतर हा प्रसंग सांगताना भाऊसाहेब नेहमी सांगायचे की इतका रागाने लाल झालेला मनुष्य सेकंदात शांतपणे बोलतो हे पाहून मी गारच झालो. आणि त्यानंतर त्यांच्या बाह्य कृतीवरून काही तर्क काढायचं मी पूर्णपणे थांबवलं. कारण ते काय करतील आणि केव्हा काय म्हणतील ह्याचा काही नेम नाही.
अशी महाराजांची ती हे होती. त्याच्यामुळे राग हा कसा असावा, तर तो नेहमी गळ्यावरती असावा. म्हणजे गळ्याच्या वर असावा, खाली उतरू देऊ नये, अंतःकरणामध्ये तो राग नाही. आणि मग त्याच्यावरती महाराजांनी उपदेश केला, की व्यवहारामध्ये विकारांची गरज आहे. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला खरंच राग, लोभ हा दाखवावा लागतो. परंतु विकारांवर आपण सत्ता गाजवायची, विकारांनी आपल्यावर नाही. असा छान उपदेश केला. ते विकार आपण ताब्यात ठेवायचे, नाहीतर विकारांमुळे साधकांची फार हानी होते. असं त्यांनी राग आणि क्रोधाच्या बाबतीत उपदेश केला. त्यानंतर एक आपल्या ह्याच्यामध्ये येतं वासना. विकार झाले आता वासना. तर वासनेचा जोर कसा असतो, त्याबद्दल एक घटना घडली. एकदा गावातनं म्हणजे शेताकडनं नदीच्या पुलावरनं महाराज येत होते घराकडं, आणि त्या पुलावरती एक बाई त्यांच्या समोर आली. आणि त्या बाईचा अवतार असा काही वेगळा, की महाराजांच्या समोर आल्यावर एकदम असा पिळदार स्नायूदार माणूस कसा दमात घेईल एकदम, तसा तिचा आवेश होता. एकदम अशी ताठ उभी राहिली महाराजांच्या समोर आणि एकदम पुरुषी आवाजात बोलायला लागली. तुझ्यासारखे असले खूप बघितलेत मी, अशा अर्थाने काय काय ती बोलायला लागली. मग महाराजांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी आहे आता. आणि मग आजूबाजूच्या सगळ्या लोकांना महाराजांनी सांगितलं की ह्या बाईला आता नेऊन मारुतीच्या मागे बांधून ठेवून टाका. तसं लोकांनी तिला नेलं, मारुतीच्या मागे बांधून ठेवलं. आणि संध्याकाळ झाली, भजनं सुरू झाली मारुती समोर, आणि रामाची आरती सुरू झाली. आरती सुरू झाल्या परत त्या बाईचा दंगा सुरू झाला. मग तिला समोर आणली, मारुतीच्या समोर आणली. आणि मग महाराजांनी विचारलं की कोण आहेस तू? तर ती बाई म्हणाली, म्हणजे तिच्यातनं पुरुषी आवाज जो आला, म्हणे मी वाखारीचा दामोदर भट आहे. मग का बरं तू असा आला आहेस? तर म्हणे मी म्हातारपणी 4थं लग्न केलं आणि लग्नानंतर माझा मृत्यू लवकर झाला. त्याच्यामुळं माझी इच्छा अपुरी राहिली. आणि मग बाजारात एकदा हे झाड मला दिसलं आणि मी त्याला पकडलंय. म्हणजे त्या माध्यमातनं तो त्याची काही इच्छा पूर्ण करून घेऊ पाहत होता. तर मग महाराज त्याला म्हणाले की अरे, ह्या योनीमध्ये जो तू अडकलेला आहेस किंवा ह्या परिस्थितीमध्ये जो तू अडकलेला आहेस, त्यातनं तुला सुटका नाही करून घेता येणार आहे. तेव्हा या झाडाला नाम घेऊ दे, तेच तुला मुक्त करेल. आणि मग इतर लोकांना उद्देशून महाराजांनी पुढे सांगितलं की वासनेचा जोर हा फार मोठा विलक्षण असतो आणि जीवाला त्याचं वेष्टन पडलं की तिच्यापासून त्याला त्रास व्हायला लागतो. जीवाभोवती कोश विणून ही शक्ती किंवा ही माया त्या जीवाला गुरफटवून टाकते. आणि हे जरी कळालं त्या जीवाला तरी त्याला ते टाळता येत नाही. आणि यातून जर सुटका हवी असेल तर फक्त भगवंताचं नामच उपयोगी येतं. आणि त्या नामामुळे ह्या वासना विरळ होत जातात. म्हणून भगवंताचं नाम घेत वासनेवर मात करावी. आणि राम करता ह्या भावनेने वासनेची नांगी मोडावी, असा त्याने उपाय सांगितला. आणि त्यापुढे त्यांनी अजून उपदेश केला, म्हणजे वासना कशी तोडायची, वासना कशी विरळ करत जायची, वासनेवर कसा ताबा मिळवायचा. तर ते म्हणाले, एखादं झाड जर आपल्याला तोडायचं असेल तर आधी आपण वरच्या फांद्या तोडतो आणि मग बुंधा तोडून मुळापासून झाड काढून टाकतो. तसं म्हणाले, आधी आपल्या मनातलं हवे नको पण काढून टाकलं पाहिजे आणि मग वासनेवरती आपण त्या मुळावरती घाव घालायला सुरू करायचंय.
आणि मग त्याच्यानंतर जी वासना उरते ती फक्त भगवंताची असते. म्हणजे जसं आपण कणिक खूप वेळेला चाळली तर त्याचं सत्व मिळतं, तसं ह्या विषय वासना जसे आपण त्या भगवंताच्या नामाच्या चाळणीतून चाळत गेलो तर जी शिल्लक राहते ती फक्त शुद्ध भगवंताची वासना राहते. तर अशा रीतीने विकार आणि वासना यांच्यावरती पण महाराजांनी असंच घटनांमधून लोकांना उपदेश केलेला आहे. अशा त्यानंतर कथाद्वारे बऱ्याचदा कथाद्वारे सांगितलं गेलं तर ते लवकर पटतं. हो हो त्यामुळे या कथा फार सुंदर आणि आवश्यक आहेत. खरंय खरंय. हा. तर असं म्हणजे वासना विकार यांपासून आपलं मन शुद्ध करायचं हे महाराजांनी सांगितलं. आणि मग असं मन आपलं परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचं असतं. हे पुढच्या घटनेमध्ये महाराज सांगतायत. एक परभणीचे जमीनदार होते आणि म्हणजे त्यांचं लग्न झालं, त्यांना एक मुलगा झाला, तो लहान होता आणि बायको वारली त्यांची. घरात एक म्हातारी आई, तो लहान मुलगा आणि हे जमीनदार. आणि मग त्यांच्या मनात यायला लागलं की आपण आता रामदासी दीक्षा घ्यावी, सर्व संग परित्याग करावा. आणि मग अशा भावनेने ते महाराजांकडे आले आणि म्हणाले मला रामदासी व्हायचंय, सर्व संग परित्याग करायचा आहे. तेव्हा महाराज म्हणाले ठीक आहे, तुमची ही भावना चांगली आहे, पण योग्य वेळ आली की मी तुम्हाला सांगेन, पण तोपर्यंत तुम्ही नाम घ्या. मग ते गृहस्थ घरी आले. काही काळ गेला, त्यांचा मुलगा थोडा मोठा झाला, तो शेतीवाडी बघायला लागला, त्याचं लग्न झालं आणि त्या काळामध्ये आई पण वयोवृद्ध झालेली असल्यामुळं तिचं पण निधन झालं. त्याच्यामुळे आता आपण मोकळे झालेलो आहोत. हा भाव परत त्यांच्या मनात आला आणि आता सर्व संग परित्याग करायचा. आणि मुलगा चांगला कर्तृत्ववान आहे, तर मग आता माझ्या नावावरचं जे काही घरदार जमीन जुमला जे काही माझं आहे ते मला आता महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय. असं म्हणून त्यांनी मुलाची संमती घेतली. एका कागदावर हे सगळं लिहिलं काय काय आहे वगैरे, त्याच्या खाली सही केली आणि मुलाला म्हणाले जा हे महाराजांच्या चरणी अर्पण कर. तो मुलगा महाराजांकडे आला आणि मग महाराजांनी त्याला समजून सांगितलं की अरे हे बरोबर आहे, हे सगळं रामाचं आहे, हे मान्य आहे, पण रामाला काही कागद लागत नाही. तू काम करताना रामाची मालकी आहे, राम करता आहे हा भाव ठेव आणि सगळं कर, म्हणजे मला सगळं पोहोचलं. मग तो मुलगा गेला. ते वडील नामस्मरणामध्ये राहत होते. काही काल गेला आणि ते जमीनदार खूप आजारी पडले. आजारी पडल्यानंतर महाराजांची त्यांची भेट झाली. महाराजांनी त्यांची अवस्था बघितली आणि म्हणाले की फार काळ आहे असं वाटत नाही आता, पण समाधानात आहात ना? असं विचारल्याबरोबर ते जमीनदार जोरजोरात रडायला लागले. महाराज म्हणाले काय झालं? तर म्हणे अहो त्या रामाला मी सर्व दिलं, सर्वस्व दिलं, पण तो राम काही माझा झाला नाही. हे माझ्या मनामध्ये दुःख आहे. आणि मग महाराज एकदम म्हणाले की रागावू नका हा, मी तुम्हाला खरं ते सांगतो म्हणाले की तुम्ही सर्वस्व दिलं पण स्व मात्र दिला नाही. भगवंताला सर्वापेक्षा स्व द्यायला पाहिजे आणि स्व दिल्यावर सर्व नाही दिलं तरी चालतं, कारण ते आपलं म्हणजे आपल्या मालकीचं राहतच नाही. सर्वस्व म्हणजे स्व दिला, मी पण आज सगळं अर्पण केल्यानंतर माझं काहीच राहत नाही ना, हे महाराजांना सांगायचं होतं. त्याच्यामुळे तुम्ही स्व दिला नाही, त्यामुळे समाधान मिळत नाही. मग भगवंताला स्व देणं म्हणजे काय, तर मी त्याचा आहे,
भगवंत जे करतो ते माझ्या हिताचं करतो, तो करता आहे, हा सगळा भाव, ही जाणीव रात्रंदिवस आपल्या मनात राहिली पाहिजे. त्याच्यानंतर आजारपणातनं ते गृहस्थ बरे झाले. बरे झाल्यानंतर त्यांनी मनापासून सपाटून नाम घ्यायला चालू ठेवलं. अखंड अनुसंधानात ते राहिले आणि मग अंतकाळ यायची वेळ झाली. त्यावेळेला महाराजांना बोलवून घेतलं. महाराज आले तिथं आणि हे गृहस्थ म्हणाले की महाराज, मी खूप शांत आहे, आतमध्ये नाम चालू आहे आणि मी आता आनंदाने सगळ्यांचा निरोप देतो. आणि असं म्हणून महाराजांच्या समोर सर्वांच्या समक्ष त्यांनी देह ठेवला. महाराज म्हणाले, 12 वर्ष तीर्थक्षेत्री तप करणाऱ्याला सुद्धा जे साधणार नाही ते नामाच्या जोरावर ह्या जीवानी साधलं आहे. किती भाग्यवान. म्हणजे हे सर्वस्व देणं हे किती छान आपल्या समोर आलेलं आहे. गुरुवर प्रचंड निष्ठा असल्याशिवाय हे होऊ नाही शकत. ते होत नाही. आणि असाच अजून एक अंतकाळ महाराजांनी साधून दिला. ते आहेत कराडचे आबाजी पंत. आबाजी पंत म्हणून कराडचे गृहस्थ होते आणि त्यांना म्हणजे उपासना ते करायचे, नामसाधना करायचे, पण काही प्रश्न त्यांना पडायचे. म्हणजे नेमकं हे काय आहे, उपासना म्हणजे काय आहे, किंवा भगवंताशी आत्मनिवेदन ठेवणं म्हणजे काय, असे काही प्रश्न त्यांच्या मनात असायचे आणि त्याची उत्तरं कशी मिळावीत म्हणून त्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींची प्रार्थना केली की मला याची उत्तरं मिळावीत म्हणून. आणि 1-2 दिवसामध्ये एक वृद्ध रामदासींची त्यांची भेट झाली आणि त्यांनी हे प्रश्न विचारले त्या रामदासींना, तू आता गोंदवल्याला जा आणि ब्रह्मचैतन्य महाराजांना भेट, तिथं तुला सगळं काही मिळेल. मग ते गोंदवल्यामध्ये आले. महाराजांची प्रवचनं चालू असायची, ते तिथं राहिले काही दिवस, प्रवचनं ऐकायचे. पण अतिशय संकोची स्वभाव असल्यामुळं आपले प्रश्न कसे विचारावेत हा त्यांना प्रश्न पडला होता. आणि महाराजांनी त्यांची ही मानसिक स्थिती जाणली आणि त्यांनी एकदा प्रवचनात सांगितलं की कालचं प्रवचन करताना माझ्याच मनात काही काही शंका निर्माण झाल्या आणि त्याची मी उत्तरं देतो. असं म्हणून त्या आबाजींच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या, प्रश्न होते, त्यांची सगळ्यांची उत्तरं दिली. आणि मग हे आबाजी तिथं राहिले, म्हणाले माझ्या सगळ्या शंका आता फिटल्या आहेत, पण एक गोष्ट विचारू का? महाराज म्हणाले, विचारा की. माझ्या अंतकाळी मला तुमचं दर्शन मिळेल ना? असं त्यांनी विचारलं आणि त्यावरती महाराजांनी त्यांना जरूर हो म्हणून सांगितलं अगदी. मग त्याच्यानंतर म्हणाले आबाजी पंत की मला फक्त माझ्या मुलीची काळजी वाटते, कारण ती खूप लहान आहे. त्या क्षणी महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं की तुझी मुलगी मी दत्तक घेतली असं समज, तिची संपूर्ण काळजी माझ्याकडे लागली. म्हणजे त्यांना काळजीतून मुक्त केलं. आणि मग 1-2 दिवस मध्ये गेल्यावरती हे आबाजी म्हणाले की महाराज आता परत जावंसं वाटतंय, घरी जाऊ का? तर महाराजांना पुढचं ज्ञात होतं काय आहे ते. तर ते म्हणाले, कशाला घाई करता, राहा ना इथेच. पण 1-2 दिवस कसे बसे काढले, परत आबाजींच्या मनाने उचल खाल्ली आणि त्यांनी महाराजांना विचारलं परत जाण्याबद्दल. मग आता यांच्या मनात एवढं आहे हे जाणून महाराजांनी परवानगी दिली. म्हणजे महाराजांचं किंवा संतांचं एक असं वागणं असतं की जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या मुखातून जे येतं ते त्यांचं उत्तर असतं आणि परत जर आपण तोच प्रश्न विचारायला गेलो तर आपल्या मनातलं उत्तर ते सांगतात. म्हणून कुठल्याही संतांना वगैरे विचारताना एकदा प्रश्न विचारल्यावर परत तोच प्रश्न विचारू नये.
आणि मग ते आले कराडमध्ये, घरी आले आणि काही दिवसात ते आजारी पडले, खूप आजारी पडले. आणि मग मात्र त्यांच्या मनाने अगदी महाराजांचा धावा सुरू केला. आणि महाराजांचं दर्शन होईल ना, महाराजांनी तर आश्वासन दिलेलं आहे. आणि मग थोडी अशी त्यांना ग्लानी यायची. त्या ग्लानीमध्ये त्यांचं नाम चालू ठेवून ते पडून राहिलेले असायचे. आणि एके दिवशी सकाळीच 9:30ला महाराजांनी जमलेल्या लोकांसमोर भजनं म्हणायला सुरुवात केली. आणि श्रीराम जय राम जय जय राम असा जय जयकार चालू केला. आणि इकडं काय झालं, त्या आबाजी पंतांच्या इथं त्यांच्या मागं जी भिंत होती त्याच्यातनं खूप लोक नामस्मरण करतायत असा श्रीराम जय राम जय जय रामचा नाद यायला लागला. आणि आबाजींच्या आजूबाजूला जी माणसं कोणी जमलेली होती त्यांना पण तो नाद ऐकू यायला लागला. आणि सगळेजण बघायला लागले. तेवढ्यात त्या ग्लानीतनं आबाजींना जाग आली आणि ते म्हणाले, अरे बघा बघा महाराज आलेत, लवकर दर्शन घ्या. आणि त्यांना दर्शन झालं आणि त्यांनी खरोखर तिथे डोकं टेकवलं आणि त्या म्हणजे भिंतीतनं आलेल्या नादाच्या ह्याच्यामध्येच त्यांनी आपला देह सोडला. अशा रीतीने महाराजांनी अंतकाळ हा त्यांचाही साधून दिलेला आहे. आणि नंतर म्हणाले, अतिशय थोर व्यक्ती होती ही, अतिशय भाग्यवान अशी होती, अखंड नामात राहिलेली होती. आणि मग हे ऐकल्यानंतर लक्षात येतं की अंतकाळ का साधून देतात. जसं त्या दामोदर शेठचं झालं की वासना ही अतृप्त राहिली आणि ती अतृप्त वासनेमुळे त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली. परंतु ह्या आबाजींची जी वासना होती ती महाराजांनी म्हणल्यासारखं सात्विक भावना, सात्विक वासना असल्यामुळं अंतकाळी त्यांना महाराजांचं दर्शन झालं. तर आज या ठिकाणी आपण या विकार, वासना या सगळ्यांवर कसा ताबा आणायचा याच्यावर चिंतन करण्यासाठी थोडा विश्राम घेऊया. हो, भेटूया पुढच्या भागात.